हाय, हॅलो, नमस्कार. मी अपराजिता ए सुजाता तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आली आहे. आज मी तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे. या ज्वेलरी मी माझ्या लग्नामध्ये आणि त्याच्यानंतर या 2 वर्षांमध्ये जे काही ज्वेलरी घेतले आहे त्याचं कलेक्शन आहे हे. तर सुरू करूया आपला व्हिडिओ. तर पहिली ज्वेलरी आहे ही, जी या मोठ्या बॉक्समध्ये मला भेटली होती आणि याच्यामध्ये कॉटन पण आहे आणि मी याच बॉक्समध्ये तिला स्टोर करून ठेवते. तर मी तुम्हाला घालून दाखवते ती कशी वाटते. ती ही आहे ज्वेलरी. तर तुम्ही बघू शकता ही ज्वेलरी कशी वाटते. ही टार्निश फ्री आहे आणि ही मे बी मला थोडी एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यामध्ये याच्यासोबत मला असे झुमके मिळाले होते. हे आहेत. तर हे खूप छान वाटतं याच्यासोबत पेअर केलं तर. मी आता सगळ्याचे झुमके घालून नाही दाखवणार, खूप वेळ जाईल सगळं चेंज वगैरे करायला. ही ज्वेलरी अशी वाटते. मी लग्नानंतर खूप कमी वेळा जेव्हा साडी घातली तेव्हा ही ज्वेलरी वेअर केले आणि त्याच्यासोबत तुम्ही छोटा चोकर घालायचा असेल तरी घालू शकता किंवा अशीही खूप छान वाटते असं ट्रॅडिशनल साड्यांवर. थ्री ज्वेलरी आहे ही, ज्याच्यामध्ये कुंदनचं काम केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला घालूनही दाखवते. हा चोकर आहे आणि हा मी वाशीवरून घेतला होता आणि त्याच्यासोबतच याचे इयरिंग्स असे दिसतात. बघू शकता थोडे हेवी आहेत. फक्त कधी कधी मी हे इयरिंग्स पण यूज करते. हा चोकर थोडासा मला हेवी वाटतो. तर ट्रॅडिशनल लुकवरच चांगले वाटतात, कारण आता आपण लग्नामध्ये ट्रॅडिशनल साड्या जास्त करून वेअर करतो किंवा घेतो. तर त्यासाठी तो डोक्यात विचार ठेवूनच मी हे सगळी ज्वेलरी घेतली होती. आणि कधी कधीच आपण साड्या घालतो सणाला वगैरे, तर त्याच्यामुळे ही ज्वेलरी आपल्या जास्त कामी येते म्हणून हे. आणि हे मी सगळं माझ्या एंगेजमेंटची आहे ज्वेलरी. हा एंगेजमेंटमध्ये मी चोकर घातला होता. तर आपला नेक्स्ट चोकर आहे तो असा दिसतो. तुम्ही बघू शकता गणपती जी आहेत मध्ये, आणि हे असं डिझाईन आहे त्याच्यावर आणि इकडे हे पर्ल आहेत आणि खूप छान वाटतो घातल्यावर. मी खूप वेळा घातलाय हा. मी माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये घेतला होता माझ्यासाठी, माझ्या एका साडीवर. तर हा चोकर असा दिसतोय आणि खूप छान वाटतो. या इयर कप्सवर पण खूप छान वाटतोय, कारण याच्यामध्ये पण थोडं पर्लवालं काम आहे आणि याच्यावर मला झुमके भेटलेत ते असे दिसतात. याच्या पण मध्ये गणपतीजी आहेत. तर खूप छान वाटतं. फक्त हे पण मी यूज करते कधी कधी. मला जर एवढं हेवी नाही घालायचं साडीवर तर मग फक्त झुमके आहे. तर आपली नेक्स्ट ज्वेलरी आहे ही. तर हा एक लॉंग हार बोलता येईल. तर याच्यासोबत हा मी पेअर केला होता दुसऱ्या एका चोकरसोबत. ओके, तर याचा लुक असा येतोय. फक्त आपण हा हारही घालू शकतो. असं ट्रेडिशनल साडीवर किती छान वाटतोय हा बघा. आणि पण हा मी लग्नात घातला होता त्याच्यामुळे मी ह्याच्यासोबत वर एक असा चोकर ही सिमिलर याच्या डिझाईन सारखा चोकरही वर वेअर केला होता. तर तो चोकर मी तुम्हाला दाखवते. तो चोकर हा आहे मोराच्या डिझाईनवाला. माझ्या हजबंडला मोराच्या डिझाईनवाला खूप सारी ज्वेलरी आवडतात, हे मला नंतर समजलं. आणि मलाही आवडतात. आणि ज्वेलरीमध्ये जास्त करून मोर खूप छान वाटतात. मोरवाले डिझाईन, मोरवाला छल्ला पण मला त्यांनी गिफ्ट केला आहे. तर मोरवाले डिझाईन असलेली ज्वेलरी मला स्वतःलाही खूप आवडते. ओके, तर हे दोन्ही मी पेअर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूपच छान वाटतंय. आणि नऊवारी साडीवर तर हे अजूनही उठून दिसेल, कारण मी आता सहावारी साडी घातले. केसांचं थोडी चांगली हेअरस्टाईल करून, जसं आपण लग्नामध्ये करतो तशी हेअरस्टाईल करून नवरीसाठी हे दागिने खूपच छान वाटतात आणि हेच मी लग्नामध्ये वेअर केले होते. तर आता जे मी तुम्हाला दागिने दाखवले, जे मी लग्नामध्ये वेअर केले होते, त्याच्यावर जे कानातले दाखवायला मी विसरले, त्याच्यावर मला झुमके न मिळता अशी इयरिंग. तर आपलं नेक्स्ट पेअर आहे हे. हे पण थोडं साऊथ इंडियन टाईप ज्वेलरी आहे. तर हा हार असा दिसतोय. हा लॉंग आहे आणि हा अगेन टार्निश फ्री आहे, अँटी टार्निश आहे. आणि त्याच्यावर मला झुमके मिळाले होते जे असे दिसतात. तर खूपच छान वाटतो हा लुक. आणि तुम्ही बघू शकता 2 वर्षाच्या पेक्षा जास्त, म्हणजे 2.5 वर्ष झाली माझ्या लग्नाला. आणि लग्नाच्या अगोदर जेव्हा आपलं लग्न माझं ठरलं होतं
तेव्हा मी हा घेतला होता. असं कलेक्शनमध्ये असे ज्वेलरीचे पीसेस ठेवणं पण गरजेचं आहे, कारण आता लग्न सीझनही आलंय. तर तुम्ही घेऊ शकता अशी ज्वेलरी, तुम्हाला मंगलदास मार्केटमध्ये पण भेटेल. पण ते थोडे एवढे क्वालिटी नसते त्याची. खरं बोलायला गेलं तर हा थोडा हेवी आहे हार, आणि ह्याची क्वालिटी तर खूप एक नंबर आहे. मी जसं सांगितलं की 2 वर्ष झाले तरी एकदम त्याचं काही कुठेही कलर नाही गेला किंवा काहीच तुटलं नाही किंवा काहीच नाही झालं त्याला. आणि कधी कधी काय होतं, आपण जे ज्वेलरीचे असे बॉक्सेस असतात, तर त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे एका बॉक्समध्ये आपण 2-3 हार लावून ठेवतो, पण ते कधी कधी ज्याची क्वालिटी खराब असते किंवा ते पत्र्याचे असतात, तर ते काळे पडतात किंवा त्याचा कलर निघून जातो. तर हे मी एकाच डब्यामध्ये, माझ्याकडे आता एवढे जास्त डबे नाही आहेत, तर एकाच डब्यामध्ये 3-4 हार असे पॅक करून ठेवले होते, तरी त्याला काहीच नाही झालं. आणि खूपच छान क्वालिटी, अजूनही खूप छान टिकलंय. ओके, तर आपली नेक्स्ट ज्वेलरी पीस आहे हा चोकर आहे. व्ही टाईप चोकर याला बोलतात. तर हा अगेन मी मंगलदास मार्केटमधून मुंबईला घेतला होता. तर हा मला काहीतरी 400 रुपयाला पडला होता. याच्यावरचे इयरिंग्स पण खूप छान आहेत. तर हे थोडं वेस्टर्न लुक वाटतं, पण तरी मी तुम्हाला या साडीवर माझ्या घालून दाखवते. तुम्ही बघू शकता, हा एकटा चोकरच किती लुकमध्ये चेंज आणतोय. म्हणजे खूप हेवी, म्हणजे खूप, फक्त 400 रुपयाचं आहे आणि किती रॉयल लुक देतोय, किती भारी आहे. आणि गेल्या 6 महिन्यापासून हा माझ्याजवळ आहे. म्हणजे त्याच्यावर असे इयरिंग्स भेटतात. हे खूप छान वाटतात. फक्त हे पण आपण वेअर करू शकतो, जर तुम्हाला कोणत्या साडीवर फक्त इयरिंग्स वेअर करायचे आहेत लॉंगवाले, तर हेही छान वाटतात. ओके, तर आपला नेक्स्ट आहे चोकर. तर हा असा पर्लवाला चोकर आहे. हा तुम्ही पाहिलाही असेल, खूप जणांकडे असेलही सुद्धा. हा फक्त याचा ही लुक, फक्त हा आपण वेअर केला, आणि जर तुम्ही मॅरिड असेल तर तुम्ही असं खाली मंगळसूत्र मोठं वेअर केलं आणि फक्त हा वर वेअर केला, एवढा छान लुक येतो ह्याचा. मी तुम्हाला आता लगेच घालून दाखवते हा कसा वाटतो. तुम्ही बघू शकता कसा लुक येतो या साडीवर. फक्त हा चोकर, हा पर्लवाला चोकर खूप छान वाटतो. आणि याचे इयरिंग्स पण छोटे आहेत, नाजूक आहेत, पण छान आहेत. हे बघा, हे असे पिंक कलरचे. ओके, तर आपली पुढची जी ज्वेलरी आहे, जो नेक पीस आहे, तो हा असा 3 लेअर्ड वाला पर्ल आणि कुंदनवाला दोन्ही मिक्स असा 3 लेअरचा खूप छान, खूप सुंदर आणि खूप रॉयल असा लुक येतो. आणि घातल्यावर फक्त बाकी काहीच घालायची गरज नाही तुम्हाला, फक्त हे घातल्यात आणि तुमची लाईफ सॉर्ट. म्हणजे खूपच छान लुक येतो. मला हा खूप आवडला, आणि तुम्ही इमॅजिन नाही करू शकत मी हा कुठून घेतलाय आणि हा एवढा, ह्याची क्वालिटी छान भेटले मला. म्हणजे मला क्वालिटी खूपच आवडली. ठीक आहे, म्हणजे एवढी पण खास नाहीये, पण एवढी पण चीप क्वालिटी नाही वाटत याची. आणि ह्याचा कलरही नाही गेला. मी मागच्या, मला वाटतं 1.5 वर्षा अगोदर हा घेतलाय हार. आणि हा मी ॲमेझॉन वरून घेतला होता. आणि ॲमेझॉनवर हा मला 300 का 350ला पडला होता. आणि याच्यावरचे इयरिंग्स पण खूप छान आहेत, हे असे. ओके, तर नेक्स्ट आहे हा नेक पीस. हा व्ही शेपवाला 3 लेअर्डवाला नेक पीस आहे, आणि याच्यामध्ये पर्ल आणि कुंदनचं काम आहे. तर हा ॲमेझॉन वर अजूनही अवेलेबल आहे. तर त्याची लिंक पाहिजे असेल तर मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन. नेक्स्ट आहे हा पर्लवाला नेक पीस, आणि हा कुठेतरी तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय का, म्हणजे अशा टाईपचा. तर हा मी कधी घेतला होता, हा मी मिंत्रावरून ऑर्डर केला होता. जवेरी बाजार चा ब्रँड आहे. आणि हा माझ्या डोक्यात का आला ऑर्डर करायचा, कारण एक आलियाचा लुक खूपच व्हायरल होता, तो ब्लॅक साडीवाली. तिची जी वेल्वेटची ब्लॅक साडी होती, त्याच्यामध्ये तिने अशा टाईपचं काहीतरी वेअर केलं होतं, म्हणजे पर्लवाला पूर्ण नेकपीस. आणि खूप छान लुक होता, आणि तो लवकरच मला रिक्रिएट पण करायचा आहे. ओके, तर नेक्स्ट आहे आपला हा पर्लवाला नेक पीस. तर तुम्ही बघू शकता हा किती छान वाटतोय, आणि थोडासा वेगळा लुक क्रिएट करून त्याच्यावर हा जो नेकपीस आहे तो खूप छान वाटेल. जसं की मी सांगितलं, आलियानी वेअर केला होता, तर त्याचाही मी रिक्रिएशन करणार आहे लवकरच. तुम्ही त्याच्यावर एक पर्लवाला आपल्याकडे असतो, खूप मुलींजवळ असेल किंवा सगळ्या मुलींना माहिती असेल, पर्लवाली इयरिंग्ज खूप फेमस आहेत आणि ते कधीपासून ट्रेंडमध्ये पण आहेत. तर तेही तुम्ही याच्यावर छोटंसं वेअर करू शकता, कारण खूप हेवी जर गळ्यातलं असेल तर कानातले छोटे घालतात. हे बेसिक आहे, तर ते तुम्हाला माहीतच असेल. तर तरी पण याच्यावरचे जे इयरिंग्ज आहेत ते हे आहेत. तर असं
आणि तिचा तो लुक मला रिक्रिएट कधीपासून करायचा आहे, पण मी हा जो नेकपीस आहे एकदाही वेअर नाही केला. याला घेऊन मला 1.5 वर्ष झालंच असेल, कारण मी ह्या लग्नानंतरच ऑर्डर केला होता मिंत्रावरून, मला आठवतंय. पण मी एकदा सुद्धा ह्याला घातला नाही. नेक्स्ट तुम्ही बघू शकता माझ्याजवळ आणखी एक हार आहे, तो आहे असा. हा नेकपीस मरून कलरचा आहे आणि मरून आणि हा ग्रीन कलर, बॉटल ग्रीन कलर, किती कॉन्ट्रास्ट छान वाटतं ह्याचं, तुम्ही बघू शकता. फक्त हे जर एवढं घातलं तरी तुम्ही सॉर्ट आहात, तुमचा लुक रेडी आहे. आणि छोटेसे इयरिंग्स घाला. याच्यासोबत मला इयरिंग्स नव्हते मिळाले. हा हँडमेड आहे आणि हा आमच्या बिल्डिंगमध्ये, जेव्हा मी कल्याणला राहत होते तेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये एक होत्या मॅडम, त्या हँडमेड ज्वेलरी विकत होत्या. तर त्यांच्याकडून मी हा घेतला होता. फक्त 100 रुपयाला होता आणि खूपच छान आहे, मला खूप आवडला. मी एकदा सुद्धा ह्याला नाही घातला, पण जेव्हा मी आता बघते हे घालून तेव्हा खूपच छान वाटतंय असा लुक. हा व्हिडिओ खूपच लॉंग होईल, त्यामुळे मी इथे स्टॉप करते. आणि तुम्हाला कोणते कोणते नेक पीसेस आवडले किंवा कोणती कोणती ज्वेलरी तुम्हाला आवडली तर मला नक्की कळवा कॉमेंटमध्ये. आणि तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल, त्याचे प्राइजेस पाहिजे असेल, एकच माझं फक्त त्याच्यामधला जो हार होता त्याच्यामध्ये ते जे डायमंड होते ते खूपच म्हणजे वेगळ्या क्वालिटीचे होते, चांगल्या क्वालिटीचे होते. आणि एकही अजून डायमंड तो हल्ला नाहीये, जे सगळ्यात पहिला मी दाखवला. आणि म्हणून तो थोडा एक्सपेन्सिव्ह होता आणि तो खूप चमकतो. असं लांबून तुम्ही पाहिलं किंवा लाईटमध्ये पाहिलं ना, तर तो डायमंड खूपच चमकतो. तर त्या डायमंडची क्वालिटी आणि त्या पूर्ण जो नेकपीस होता त्याची क्वालिटी खूपच छान होती, म्हणून तो थोडा हेवी रेंज आहे त्याची. म्हणजे 2,500 आपल्यासाठी ऑब्व्हियसली जास्तच आहेत नेकपीससाठी, पण ते लग्नासाठी किंवा एंगेजमेंटसाठी मी घेतलेलं, म्हणून थोडं एक्सपेन्सिव्ह चालतं. आपण लग्नामध्ये तेवढं, आपलं स्वतःचं लग्न आहे तर आपल्या लग्नात हाऊस नाही करणार तर कधी करणार. म्हणून मग मी त्यासाठी ती एवढी महाग ज्वेलरी घेतली होती. पण खूप छान, म्हणजे 2 वर्ष झाले तरी त्याला बिलकुल काहीच नाही झालं. ते मी कितीही वेळा घालू शकते. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझी ज्वेलरी तुम्हाला आवडली असेल, असं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल अजून इयरिंग्समध्ये, किंवा जर अजून माझ्या सिल्वर ज्वेलरी आहे किंवा ऑक्सिडाईज ज्वेलरी आहे त्याचा हॉल पाहिजे असेल, किंवा अजून माझ्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल, किंवा मी असे रेडीमेड ब्लाऊज कुठून घेते, किंवा माझ्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लाऊज आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लाऊज आपल्याकडे असले पाहिजेत, तर त्यासाठी मला नक्कीच कॉमेंट करून कळवा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.